श्री सत्यसाई विजय ग्रंथ. रचयिता श्रीमती शुभदा शिवडेकर. वाचक मनीषा. ओम श्री साईराम. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सत्यसाईश्वराय नमः. ऐकूने बाबांचे चमत्कार येती भक्त असंख्यात. सांगती आपले कष्ट दूर करण्या सत्यसाई बाबांना. छोटे पडू लागले पटा मंदिर, पाहुनी भक्तांची गैरसोय. बाबांनी घेतला हा निर्णय नवीन मंदिर बांधण्याचा. पुट्टपुर्तीपासून 1.5 मैल अंतरावर होती पहाडी जागा विस्तृत. केली खोदुनी समतल. मंदिराचे कार्य सुरू झाले. सन 1950 झाले प्रशांती निलयाचे उद्घाटन. भक्त झाले खुश. समीप वाहते चित्रावती. शांतीचा एकमेव आधार प्रशांती निलयम साचार. येथील वातावरण प्रशांत, भक्तांसी स्वर्गतुल्य वाटे हो. प्रशांती निलयाचे गणेशद्वार. करा हो विघ्नहर्ता गणेशाचे दर्शन. उभे ज्येष्ठ बंधू कार्तिकेय गणेशाच्या उजवीकडे. मध्यभागी असे प्रशांती मंदिर. आसपास भक्तांचा निवास आहे. 2 भव्य फोटो मंदिरात. शिर्डी साई अन सत्यसाई बाबांचे. दोन्ही फोटोंच्या मध्ये मूर्ती. असे चांदीची शिर्डी साई बाबांची. असे ती पूर्व अवताराची बाबांची चांदीची खुर्ची डावीकडे. येथे चाले भजन पूजन. पाहुणी भक्तांच्या मनी हर्ष. न लगे करणे आमंत्रण. मधु तेथे माशा जमती. मंदिराच्या वामभागी पूर्णचंद्र अन कुलवंत सभागृह. तेथे चाले भजन अन वेद पठन. देती बाबा दर्शन सर्वांना. चित्रावती नदीच्या काठी भक्तांबरोबर बाबा जाती. उपदेश अध्यात्माचा देती. सुरू झाली बोधी वृक्षाची चर्चा. आहे हा पिंपळाचा वृक्ष. वृक्षाखाली महाशक्ती प्रेरक यंत्र. महाशक्तीचा असे प्रभाव. केली या वृक्षाची निवड बुद्धाने. हा वृक्ष आहे गयेला. याच वृक्षाखाली झाले आत्मज्ञान बुद्धाला. रेतीमधून बोलता बोलता काढले ताम्रपत्र 15x10 इंच आकाराचे. दुसरे दिवशी ताम्रपत्र नेले पहाडीवर. मिरवित वाद्यघोषे. केली त्याची भूप्रतिष्ठा साईने. त्यावरी लावला वटवृक्ष. पहाडीवर असे हा वृक्ष मंदिराच्या उजवीकडे तपोवनात. सनातन धर्माचे प्रतीक असे साधना स्थली भक्तांची. विष्णूने प्रलय समयी शयन केले वटपत्रावरी. महासागरी स्मरण करा त्या रूपाचे. करारविंदेन पदारविंदम मुखरविंदे विनिवेशयंतम. वटस्य पत्रस्य पुटे शयानम बालमुकुंदम मनसा स्मरामी. वटवृक्षाखाली बैसोनी वृद्ध शिष्यांना दक्षिणामूर्ती मौन मुद्रेने ज्ञान देती. असा हा वटवृक्षाचा महिमा. भगवान बाबांच्या वाढदिवसाचा स्वर्ण महोत्सव झाला साजरा. 10 दिवसापर्यंत प्रशांत निलया सन 1975 मध्ये 14 नोव्हेंबरला प्रशांती मंदिराच्या उच्च भागा केला स्थापित सोन्याचा कळस हनुमान मंदिराचे. आणि सत्यभामेच्या मंदिराचे पुनर्निर्माणाचे कार्य झाले याच वेळी. नोव्हेंबर 1975 मध्ये भगवान बाबांच्या हस्ते सर्व धर्म स्तूपाचे झाले उद्घाटन. आहे स्तूपाचा वरचा भाग कमळाच्या आकाराचा. लिहिले आहेत खालच्या भागात 5 धर्मांचे संदेश. गर्दी झाली प्रचंड. नेहमीसारखे दर्शन होते अशक्य. आरूढ होऊन हेलिकॉप्टरवर दिले दर्शन बाबांनी. झाला 5 दिवस यज्ञ. आहेत बाबा शक्ती स्वरूप म्हणून दिले प्राधान्य चंडी यज्ञाला. अश्विन प्रतिपदेला नोव्हेंबर महिन्याच्या 19 तारखेला शिर्डी साईंच्या वाढदिवसाला झाली सुरुवात यज्ञाची. समाप्ती झाली भगवान बाबांच्या वाढदिवशी. पांढऱ्या पोशाखात 24 नोव्हेंबरच्या दिवशी झाले सत्यसाई बाबा झोपाळ्यावर विराजमान. उदयगिरीवर आहे उभी रामभक्त हनुमानाची मूर्ती. 65 फूट उंचीची. प्रतीक भक्तांच्या प्रेमाचे. 5व्या अध्यायी सत्यने केली घोषणा. आहे मी साईबाबा. झाले माता पित्यांचे जीवन सार्थक. निवड केली ईश्वराने. केली लीला 16 वर्षेपर्यंत 32 वर्षे केले चमत्कार.
दिला 32 नंतर सामूहिक उपदेश, जगाला लावण्या सन्मार्गी असे बाबांचा लीला जन्म आहे मानवाचा कर्मजन्म. मिळेल कर्माप्रमाणे पुढील जन्म, म्हणून सत्कर्म करावे मानवाने. धर्मसंस्थापना, विद्वत पोषण, वेद संरक्षण अन भक्तांचे रक्षण असे याचा अन्योन्य संबंध याकरिता घेतला अवतार बाबांनी. साई संदेशाचा करण्या प्रसार झाला सनातन सारथीचा प्रथम अंक प्रकट. सन 1958 महाशिवरात्रीच्या पावनदिनी जसे श्रीकृष्णाने सारथ्य करुनी अर्जुनाचे मोह दूर करुनी युद्धाला सज्ज केले, तसेच ज्ञान देण्या सनातन सत्याचे सारथी बनले स्वयं बाबा. असत्य, अन्याय, अधर्म, अनाचार इत्यादी शत्रूंशी करण्या युद्ध झाला सनातन सारथी प्रकट आहे चतुरंग सेना त्यांची. वेद, उपनिषद, शास्त्र अन पुराण सेनेचा सिंहनाद करतो अष्टदिशांना जागृत. सत्य, सदाचार, शांती अन प्रेमाच्या शंखनादाने असे सनातन सारथी मासिक पत्रिका असे प्रथम तिची तेलुगू भाषा, नंतर हिंदी, मराठी, गुजराती, आंग्ल भाषा इत्यादी 11 भाषेत प्रकाशित आहे. या पत्रिकेत प्रकाशित वेळी दिलेले भाषण, बाबांचे भाषण, भक्तांचा अनुभव अन कविता लेख आध्यात्मिक विषयांचे. आज सुद्धा सनातन सारथी जीवनरथाचा लगाम सांभाळी आणि किंग कर्तव्य मोढाला मार्गदर्शन देई. मानवीय मूल्यांच्या प्रगतीकरिता येई घरा ज्या दिवशी सारथीचा अंक भासे बाबांचे दिव्य आगमन, मुखपृष्ठावरील बाबांचे चित्र देई विशेष संदेश बाबांचा. बाबांच्या द्वय हस्ते आशीर्वादाबरोबर मिळतो प्रेरणास्पद संदेश अन मार्गदर्शन. देई शिकवण चिन्ह कथा सर्वांना. इति परतीतनया विरचित श्री सत्यसाई विजय नामे ग्रंथ ऐकोत सदा प्रेमळ भक्त. निष्ठा ठेवून या ग्रंथावरी इति प्रशांती निलयम स्थापना नाम नवमोऽध्यायः समाप्तः. शुभं भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. श्री साई ईश्वरार्पणमस्तु.